श्री स्वामी समर्थ. श्री साईनाथ महाराज की जय. श्री साईंचे सत्यचरित्र अध्याय 12. श्री संत घोलप राम दर्शनम. श्री साईबाबांचे श्री संत घोलप स्वामी आणि श्री रामचंद्र प्रभू यांच्या रूपाने दर्शन देणे. श्री गणेशाला नमस्कार असो. श्री सरस्वती देवीला नमस्कार असो. श्री गुरु महाराजांना नमस्कार असो. श्री कुलदेवताला नमस्कार असो. श्री सीता व श्री रामचंद्र यांना नमस्कार असो. श्री सद्गुरु साईनाथांना नमस्कार असो. हे सद्गुरु साईनाथा, तुझा जय जयकार असो. तुझ्या चरणी मस्तक ठेवून मी नमस्कार करतो. कोठल्याही विकाराशिवायची आत्मस्वरूपता सतत एकरूप झालेली तुझी अवस्था आहे. तुला शरण आलेल्या माझ्यावर तू कृपा कर. तू सत्य, ज्ञान आणि आनंदयुक्त सुख संतोषाचा साठा, संसार रूपी वणव्यात होरपळून निघालेल्या दुःखी जनांना सौख्य मिळवून देणारा, तू अद्वैताचा उपदेश करून मंद बुद्धीच्या लोकांची द्वैतता आवड घालवून देतोस. हे आकाश जसे सर्व ठिकाणी पूर्ण भरून पसरलेले आहे, तसेच तुझे स्वरूप मनात रेखाटून ज्यांनी त्याचा अनुभव घेतला ते खासे भाग्यवान होत. साधूंचे संरक्षण व्हावे, असाधूंचा मुळासकट संहार व्हावा, याकरिताच ईश्वराचा अवतार असतो. परंतु संत यापेक्षा वेगळे असतात. एक मोठा एक हलका याची त्यांना जाणीव नसते. दोन्ही त्यांना सारखे असतात. ईश्वरापेक्षा संत मोठे, कारण असाधूंनाच ते आधी मार्गाला लावतात. दीन दुबळ्यांसाठी त्यांचे मन तिळतिळ तुटते आणि प्रेमाने दाटून येते. संसार रूपी सागराचे हे अगस्ती ऋषी आहेत. अज्ञान रूपी अंधकाराचे हे सूर्य आहेत. परमात्म्याची येथे वस्ती आहे. खरे पाहता हे त्याच्यापासून वेगळे नाहीतच. अशा संतांपैकी एक हा माझा साई भक्तांकरिता येथे अवतरलेला आहे. जीवात्मा व परमात्मा यांच्या ऐक्याच्या वैभवाने सुशोभित असा तो मूर्तिमंत ज्ञानदेवच आहे. त्याचे सर्व प्राणी मात्रांवर प्रेम होते. इतर गोष्टींकडे मुळीच ओढ नव्हती. एका ठिकाणी आसक्ती किंवा दुसऱ्या ठिकाणी विरक्ती असली तरी त्याची सर्व ठिकाणी मुळीच ओढ नव्हती. शत्रुत्वाचा भावाशिवायची निपक्षपाताशिवायची भावना होती. त्याला कुठेही शत्रुत्वाची किंवा मित्रत्वाची भावना नव्हती. त्याला दारिद्र्य व श्रीमंत सारखे होते. असा हा महानुभव विद्या, बुद्धी, पराक्रम इत्यादी गुणांनी श्रेष्ठ महात्मा साई, त्यांचे महात्म्य आता ऐका. संत आपल्या भक्तांच्या प्रेमाच्या आकर्षणामुळे आपल्या पुण्याचा साठा खर्च करतात. पर्वत किंवा दर्या यांची अडचण न पाहता भक्तांकडे उडी टाकतात. एक अडाणी माणूस परमार्थ कशाशी खातात हे न समजणारे स्त्री, पुरुष व धन यात आसक्त होतात. ती बिचारी आजाण म्हणून त्यांना क्षमा करा. अशी नेणती काही न समजणारी साधी भाबडी त्यांना देवकृपा करून प्रेमाने जवळ घेईल. परंतु देवापासून दूर होऊन देवाला जे पाठमोरे असतात त्यांचा ताठा त्यांना पोळीत असतो. अज्ञानी माणसाची कीव येऊन एकदा संत त्यांच्यावर प्रेम करील आणि त्या माणसाचाही बेधडक विश्वास बसेल. ज्ञानाचा दिमाख मात्र व्यर्थ असतो. स्वतःला विद्वान समजणारे मूर्ख बुद्धीचे लोक कोरड्या अभिमानाने उगीच फुगतात. भक्ती मार्गाचा तिरस्कार करतात. त्यांची संगत आपल्याला नको. तसेच वर्ण संकर बंड नको आणि वर्णाभिमान थोतांडही नको. वर्ग व आश्रम यांचे काटेकोरपणे नियम पाळणारे गर्विष्ठ इसम होऊ नका.
तसेच देवांना न मानणारे ढोंगी पंडितही होऊ नका. ज्यांनी वेद म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद व वेदांग म्हणजे वेदांचेच भाग म्हणून बोलत गेलेले शास्त्र किंवा उपवेद यांची 6 अंगे आहेत: शिक्षा, काव्य, व्याकरण, छंद, ज्योतिष व नियुक्त यांचा सखोल अभ्यास केलेला आहे. परंतु ज्ञानाच्या गर्वाने जे माजलेले आहेत ते भक्ती मार्गाच्या आड येतात. त्यांची धडगत दिसत नाही. अज्ञानी माणूस श्रद्धेच्या बळावर संसाराच्या भीतीचे संकट पार करून जाईल, परंतु या शस्त्र पंडिताचे पेच कधी कोणाला सोडविता येणार नाही. संतांच्या पायी विश्वास ठेवला तर अज्ञानी माणसांचे अज्ञान दूर होईल आणि ज्ञानाचा अभिमान असलेल्या माणसाचा संशयाचा त्रास राहणार नाही आणि त्यांच्या हृदयात चांगल्या मनोवृत्ती उत्पन्न होतील. असो, एकदा सुदैवाच्या क्रमानुसार कशी विचित्र गोष्ट घडली ते पहा. एक कर्मठाच्या नशिबी साईंची अलभ्य भेट होती. त्याचा बेत वेगळा होता, परंतु योग निराळाच होता. त्यामुळे शिर्डीचा लाभ घडला आणि आपल्या गुरुचे दर्शन घडले. ते गुरुचा महिमा दर्शविणारे रसाळ अगत्याचे व गुरुभक्तांच्या प्रेमाचा अनुभव देणारे कथानक आता ऐका. एकदा क्षेत्र नाशिक येथील रहिवासी मुळे आडनावाचे कर्मठ, सोवळे आणि अग्निहोत्री आपल्या पूर्व पुण्याईच्या बळाने शिर्डीस आले. असले बळ गाठी असल्याशिवाय शिर्डीत कोणीही एक पूळ सुद्धा थांबू शकत नाही. कोणाचा निश्चय कितीही पक्का असला तरी बाबांच्या पुढे त्याची खटपट चालत नसे. कोणी म्हणे मी जाईन आणि मन मानेल तोवर तेथे राहील, तर हे त्याच्या हाती नसे. तो सर्व प्रकारे पराधीन असे. मी म्हणता व निश्चय करता कित्येक असे थकले. साई एक स्वतः इच्छेप्रमाणे चालणारी देवता. त्यापुढे इतरांचा अहंकार गळून जात असे. आपली पाळी आल्याशिवाय बाबांना आपले स्मरण होत नसे. त्यांचे गुणवर्णन कानावर पडत नसे. मग दर्शन घेण्याची स्फूर्ती मनात कुठून येणार? साई समर्थांच्या दर्शनाला जावे अशी कित्येकांची इच्छा असून त्यांना साईंच्या निर्वाणापर्यंत योगच आला नाही. पुढे जाऊ जाऊ म्हणत चेंगटपणा आडवा येऊन ते शिर्डीला येता येता राहिले आणि बाबाही निधन पावले. आज उद्या करीत राहिले आणि शेवटी प्रत्यक्ष भेटीला मुकले. अशा प्रकारे त्यांचे दर्शन घेणे राहूनच गेले आणि पश्चाताप पावले. अशांची जी भूक राहिली त्यांनी विश्वास ठेवून व आदरपूर्वक या कथा ऐकल्या तर त्यांची दुधाची ताकाने भागेल. बरे, भाग्याने जे कोणी गेले आणि दर्शनाने व चरण स्पर्शाने मनात समाधान पावले ते काय तेथेच मनसोक्त राहिले? बाबांनी ठेवले पाहिजे ना. आपल्या पायी कोणी जाऊ शकत नाही. राहू म्हणता कोणाला राहता येत नाही. आज्ञा होईल त्यानेच राहावे आणि ज्या म्हणतील त्याने परत जावे. एकदा काका महाजनी हे मुंबईचे शेठ धरमसी जेठाभाई यांच्या पेढीवर मुख्य कारभारी होते. मुंबईहून शिर्डीला गेले होते. तेथे एक आठवडा राहून मग परतावे असे त्यांच्या मनात होते. चावडी सुंदर शृंगारून बाबांसमोर पाळणा टांगून भक्तजन कृष्ण जन्माचा उत्सव करीत आणि आनंदाचा नाच नाचत असत. गोकुळ अष्टमीचा समारंभ आनंदाने डोळ्यांनी पाहावा म्हणून ही मौजेची वेळ साधू काका शिर्डीत आले होते. परंतु सुरुवातीलाच बाबांच्या दर्शनाला जाताच बाबांनी त्यांना विचारले, आपल्या घरी परत केव्हा जाणार? काका मनात आश्चर्यचकित झाले की भेटल्याबरोबर हा प्रश्न त्यांच्या मनात तर शिर्डीत 8 दिवस राहायचे होते. बाबांनी स्वतः जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा काकांनी उत्तर देणे भाग होते, परंतु ते देखील जणू काय बाबांनीच सुचविले म्हणून काकांनी योग्य ते उत्तर दिले. बाबा जेव्हा आज्ञा देतील तेव्हा आपल्या घरी परत जाईल. काकांकडून उलट उत्तर येताच बाबा म्हणाले, उद्या जाना. काकांनी ती आज्ञा शिर वाकवून नम्रपणे मान्य केली आणि बाबांना नमस्कार करून गोकुळ अष्टमी सारखा सण असूनही त्याच दिवशी प्रयाण केले. पुढे ते गावी पोहोचले आणि पेढीवर जाऊन पाहताच तो मालक काका केव्हा परत येईल याची वाट पाहत होता. मुनीम एकाएकी आजारी पडल्याने काकांची जरुरी होती म्हणून त्यांना
काकांना लगेच परत यावे याकरिता शिर्डी येथे पत्र धाडले होते. काका शिर्डीहून निघाल्यानंतर टपालवाल्याने तेथे तपास करून ते पत्र परत पाठविले आणि काकांना ते घरी मिळाले. तेच याच्या उलट पहा आणि ही लहानशी गोष्ट ऐका. भक्तांना आपले कल्याण कशात आहे हे कळत नसे, परंतु बाबा ते स्पष्टपणे जाणत असे. एकदा नाशिकचे भाऊसाहेब धुमाळ नावाचे प्रख्यात वकील व बाबांचे प्रेमळ भक्त बाबांचे फक्त दर्शन घेण्यासाठी शिर्डीला आले. यांच्या मनात बाबांच्या उभ्या उभ्या दर्शन व्हावे, चरण वंदावे आणि उदी व आशीर्वाद घेऊन परत जावे असे होते. गावी परत जाताना त्यांना निफाड गावी उतरायचे होते. तेथे एका मुकदम्यासाठी त्यांना जाणे आवश्यक होते. त्यांच्या जरी अशा बेत होता तरी बाबांना योग्य व अयोग्य काय ते ठाऊक होते. धुमाळ परत जाण्याची आज्ञा मागत परंतु बाबा ती देत नसत. अशा प्रकारे बाबांनी आठवडाभर ठेवून घेतले आणि आज्ञा देण्यास स्पष्ट नकारले. खटल्याच्या सुनावणीचे लांबणीवर पडले आणि नेमलेल्या 3 तारखाही तशाच गेल्या. आठवडा संपल्यावरही काही दिवस बाबांनी धुमाळांना ठेवून घेतले. इकडे खटल्याच्या दिवशी न्यायाधीशाला बरे नसायचे. जन्मात कधीही ठाऊक नाही असा सहन करण्यास कठीण पोटशूळ उठत असे. खटला आपोआप पुढे ढकलला जात असे आणि ती वेळ चांगल्या कामी उपयोगी पडत असो. यामुळे धुमाळांना साईबाबांचा सहवास लाभला. पक्षकाराची काळजी मिटली आणि साईबाबांवर विश्वास ठेवल्यामुळे धडपड केल्याशिवाय सर्व काही घडून आले. पुढे मग योग्य वेळी बाबांनी धुमाळांना आज्ञा दिली आणि सर्व कामे यथास्थित पार पडली. खरेच बाबांची लीला अपूर्व आहे. खटला 4 महिने चालला आणि 4 न्यायाधीश झाले, परंतु शेवटी यश आले आणि आरोपी निर्दोष सुटला. एकदा एक भक्तश्रेष्ठ नानासाहेब निमोणकर यांच्या पत्नीची बाबांनी कशी बाजू घेतली तो प्रकार ऐका. नानासाहेब निमोण हे गावचे वतनदार होते. सरकारकडे त्यांचे मोठे वजन होते व त्यांच्याकडे न्यायाधीशाचा कारभार सोपविलेला होता. माधवरावांचे ते श्रेष्ठ चुलत बंधू होते व वयोवृद्ध असल्याने सर्वांना अतिपूज्य होते. त्यांची पत्नी मोठी एकनिष्ठ होती आणि दोघांचेही साईच दैवत होते. आपला वतनी गाव सोडून दोघांनीही शिर्डीत मुक्काम केला होता आणि साईचरणी श्रद्धा ठेवून सुखाने दिवस कंठित होते. सूर्योदयपूर्वी उठून पहाटे स्नान करून देवपूजा आटोपून नेहमी काकड आरती करण्याकरिता ती दोघे चावडीत येत असत. पुढे नानासाहेब आपली स्तोत्रे म्हणत बापांपाशी मशिदीत राहत व संध्याकाळ होईपर्यंत तेथेच बाबांच्या सेवेत चूर असत. बाबांना लेंडीवर नेत असत, मशिदीत परतही आणून ठेवीत असत आणि पडेल ते सेवा प्रेमपूर्ण मनाने करीत असत. बाई सुद्धा आपल्याकडून करवेल तेवढी बाबांची चाकरी दिवसभर तेथेच मोठ्या प्रेमाने करीत असत. फक्त स्नानपान करायला, स्वयंपाक जेवण खाणं करायला किंवा रात्री झोपायला आपल्या मुक्कामी जात असत. बाकी राहिलेली सर्व काळ तिपार सांज सकाळ हे प्रेमळ जोडपे बाबांच्या जवळ राहून घालवीत असत. या दोघांच्या सेवेचे वर्णन करू लागले तर ग्रंथ फारच लांबेल, म्हणून वर सुरुवात केलेल्या विषयापुरता भाग आता ऐकवितो. बेलापूर येथे मुलगा थोडा आजारी असल्याने नानासाहेबांच्या पत्नीला तेथे जायचे होते आणि पतीच्या संमतीने तेथे जाण्याची तयारी केली होती. नेहमीप्रमाणे बाबांचाही विचार घेतला आणि त्याचा होकार मिळताच पत्नीच्या कानावर ही गोष्ट घातली. अशा प्रकारे तिचे बेलापूरला जाण्याचे निश्चित ठरले. परंतु नंतर नानांचे म्हणणे पडले की तिने त्याच दिवशी परत शिर्डीला यावे. नानासाहेबांना हे काही कारण होते म्हणून ते पत्नीला म्हणाले, जा पण लगेच परत ये. हे ऐकून तिचे मन दुःखी झाले. दुसऱ्या दिवशी पोळ्याची अमावस्या होती. तोही दिवस तेथेच कंठावा अशी बाईंच्या मनात हौस होती, परंतु नानांच्या मनाला ते पटेना. शिवाय अमावस्येच्या दिवस बाहेर गावी येण्यासाठी अयोग्य असतो म्हणून बाईला मोठे कोडे पडले आणि त्यातून सुटका कशी होईल याची काळजी वाटू लागली. बेलापूरला गेल्याशिवाय तिला समाधान वाटत नव्हते आणि पतीचेही मन दुखवता येत नव्हते. पतीची आज्ञा मोडेल कसे शक्य होते असो. मग तिने तयारी केली आणि बेलापूरला जायला निघाली. बाबांची स्वारी लेंडी बागेकडे निघाली होती. त्यांना तिने नमस्कार केला. कोणीही बाहेर गावी जाताना कार्यात विघ्न येऊ नये म्हणून
जसे देवापुढे नमस्कार करतात तशी पद्धत शिर्डीत होती, परंतु तेथील देव साई होता. जाण्याची कितीही घाई असली तरी निघायच्या वेळी त्याची पायी शिर्डीकर मस्तक ठेवीत असत. या तेथील पद्धतीप्रमाणे साठ्यांच्या वाड्यावर क्षणभर बाबा उभे असताना बाईंनी तेथे चरणांवर वंदन केले. नानासाहेब निमोणकर वगैरे लहान थोर दर्शनाला उत्सुक झालेली मंडळी तेथे येऊन बाबांना नमस्कार करीत झाली. अशी सर्व मंडळीच्या देखत व विशेषतः नाना साहेबांच्या समक्ष बाबा जे काही सर्व तिला म्हणाले त्याची प्रसंगाला अयोग्यता पहा. पायी डोके ठेवून बाईने निघायची आज्ञा मागितल्यावर बाबा म्हणाले, जा बरे, आता लवकर जा, मन निश्चिंत असू दे. गेल्यासारखी 4 दिवस सुखाने बेलापुरास राहा आणि सर्वांची विचारपूस करून मग शिर्डीस ये. असो. बाबांच्या या शब्दाने बाईच्या अनपेक्षित सांत्वन झाले. निमोणकरांना खूण पटली आणि दोघांनीही समाधान वाटले. सारांश, आपण बेत करतो, परंतु आपल्याला मागे पुढे जाणणे शक्य नसते. संतांना आपले हित व अहित ठाऊक असते. संतांना माहित नाही अशी कोणतीही गोष्ट नसते. त्यांना भूत, भविष्य व वर्तमान या तिन्ही काळांचे ज्ञान हातावर असलेल्या आवळ्याप्रमाणे स्पष्ट असते. त्यांच्या आज्ञेप्रमाणे आपण वागले म्हणजे आपण सुख संपन्न होतो. असो. आता पूर्वीच्या संगतीप्रमाणे मुळ्यांवर कृपा करून बाबांनी त्यांना त्यांच्या गुरुच्या रूपाने दर्शन कसे दिले या मुख्य कथेचे निरूपण पुढे चालवू या. मुळ्याच्या मनात श्रीमंत बापूसाहेब बुट्टी यांची भेट घेऊन ताबडतोब परत जावे असा हेतू होता. परंतु त्यांच्या जरी असा हेतू होता तरी बाबांच्या त्यात दुसराच बेत होता. तो चमत्कार, ते रहस्य लक्ष देऊन श्रोत्यांनी ऐकावे. श्रीमंतांची भेट झाली आणि सर्व मंडळी मशिदीत निघाली. मुळ्यांनाही इच्छा झाली आणि मंडळी बरोबर ते निघाले. मुळ्यांनी 6ही शास्त्रांचा अभ्यास केलेला होता. ज्योतिषशास्त्र अतिप्रवीण होते. तसेच सामुद्रिकतही म्हणजे हात, पाय, चेहरा इत्यादी अवयवांवरील शुभाशुभ चिन्हांवरून भविष्य जाणण्याचे शास्त्र पूर्णपणे निपुण होते. बाबांचे दर्शन होताच ते तेथे रमले. बाबांचे प्रेमळ भक्त त्यांना पेढे, बत्तासे, बर्फी, नारळ, नारिंग इत्यादी फळावळ खूप शुद्ध व निष्पाप अंतःकरणाने भेट देत असत. शिवाय तेथे पेरू, केळी, ऊस वगैरे घेऊन माळीनी येत असत. त्यांच्याकडूनही मनात आले तर पदराचे पैसे खर्च करून बाबा ते खरेदी करत असत. पदरचा पैसा खर्च करीत आंब्याच्या टोपल्या विकत घेत, केळीही पुष्कळ मागवीत आणि भक्तांना वाटून टाकेत. एक एक आंबा हातात घेऊन दोन्ही हातांच्या तळव्यांमध्ये चोळून मऊ झाल्यावर भक्तांच्या हाती ते देत असत. आंबा कोठाला लावताच रस पोटात उतरत असे. जणू काय रसाची भरलेली वाटी तोंडाला लावली आणि साल व कोय फेकून द्यावी. केळ्याची तऱ्हा तर अजब होती. भक्तांनी आतल्या गराची गोडी चाखावी तर बाबांनी त्यांच्या साली चाटाव्यात. किती आश्चर्यकारक त्या क्रीडा. ही सर्व फळे बाबा आपल्या हाताने सर्वांना वाटीत असत आणि एखाद्या वेळी मनात आले तर एखादे स्वतः चाखत असत. या नित्याच्या क्रमानुसार केवळ भक्तजनांसाठी केळ्यांच्या टोपली विकत घेऊन त्यावेळी ते भक्तांना वाटीत होते. शास्त्री बुवांना बाबांचे पाय पाहून मोठे आश्चर्य वाटले आणि हातावरील ध्वज, व्रज व अंकुश या चिन्हांसकट रेखांचे निरीक्षण करण्याची इच्छा झाली. त्यावेळी बाबांचे भक्त काकासाहेब दीक्षित जवळच होते. त्यांनी 4 केळे उचलली आणि बाबांच्या हातात दिली. तेव्हा कोणी बाबांना खूप विनंती केली की बाबा, हे क्षेत्र निवासी मुळे शास्त्री मोठ्या पुण्यबळाने आपल्या पायाशी आलेले आहे, त्यांना फळांचा प्रसाद द्या ना. कोणी विनंती करो वा न करो बाबांच्या मनात आल्याशिवाय ते कोणाला काहीही देत नसत किंवा करीत नसत. मुळे केळी नव्हे हात मागत होते आणि त्यासाठी आपला हात पुढे पसरीत होते, परंतु बाबा तिकडे लक्ष देत नव्हते आणि सर्वांना प्रसाद वाटत होते. मुळ्यांनी बाबांना विनंती केली, मला फळे नको, आपला हात द्या, मला सामुद्रिक पाहता येते. परंतु बाबांनी त्यांना हात दिला नाही. तरी देखील मुळे
पुढे पुढे सरकू लागले आणि सामुद्रिक पाहण्यासाठी हात लांब करू लागले. पण बाबांनी तिकडे ढुंकूनही पाहिले नाही. जणू काय आपला त्या गावाचेच नाही. शेवटी मुळ्यांच्या त्या पसरलेल्या हातावर बाबांनी ती 4 केळी ठेवली आणि त्यांना बसा म्हटले. परंतु मुळ्यांच्या हातात आपला हात दिला नाही. ज्याने जन्मभर ईश्वरासाठी आपले शरीर जिजविले त्याला सामुद्रिकाची काय कर्तव्य. साई महाराजांच्या सर्व इच्छा पूर्ण झालेल्या होत्या आणि ते आपल्या भक्तांच्या मायबाप होते. अशी बाबांची निरीच्छ स्थिती व समुद्रिकाकडे बेपरवा वृत्ती पाहून शास्त्री बुवांनी हात आवरला आणि बाबांना नाद सोडून दिला. थोडा वेळ स्वस्थ बसले आणि नंतर मंडळींबरोबर वाड्यात परत गेले. वाड्यात परतल्यावर मुळ्यांनी स्नान केले. सोवळे म्हणजे संध्या पूजा इत्यादी कर्मांची वेळ शुद्धतेने राहत यावे म्हणून इतर अमंगल पदार्थांपासून दूर ठेवलेले धुतलेले किंवा रेशमी वस्त्र नेसले आणि अग्निहोत्र्याच्या नित्यविधीला सुरुवात केली. इकडे नेहमीप्रमाणे बाबा लेंडीवर निघाले आणि म्हणाले, गेरू घ्या रे बरोबर, आज भगवे वस्त्र पांघरूया. सर्वांना आश्चर्य वाटले. बाबा गुरुचे काय करणार, बाबा गेरूचे काय करणार. जो तो विचार करू लागला की बाबांना आज गेरू का आठवला. बाबांचे बोल असेच नेहमी गूढ असायचे. त्याचा अर्थ कोणी जाणावा. परंतु काळजीपूर्वक कानांनी ऐकले तर अनेक अर्थ स्पष्ट होत असत. संतांचे बोल कधी निरर्थक नसतात, सदा अर्थपूर्ण व गूढ असतात. त्यांची किंमत कोणी ठरवावी. संत आधी विचार करतात मगच बोलतात, अशीच त्यांची नेहमीच रीत असे. बोलण्याप्रमाणे खरोखर वागणे ठेवतात. या सर्वसामान्य सिद्धांतांप्रमाणे संतांचे वचन कधीही अर्थहीन नसतं. लक्ष देऊन चांगले तपासून पाहिले तर त्याचा उलगडा होतो. असो, इकडे बाबा लेंडीवर परत आले. नगारे व शिंगांच्या आकाराची वाद्य वाजू लागली. बापूसाहेब जोगांनी मध्येच तातडीने मुळ्यांना सुचवले, आरतीची वेळ झाली, मशिदीत येता काय. परंतु शास्त्री बुवांच्या सोवळेपणाला तो प्रसंग अवघड वाटला म्हणून त्यांनी उत्तर दिले की 3ऱ्या प्रहरी म्हणजे दुपारच्या 4 वाजल्यानंतर दर्शन घेऊ. जोग मग आरतीची तयारी करू लागले. इकडे मशिदीत बाबा परत येऊन आपल्या आसनावर बोलत बसले. सर्वांची पूजा होऊन सर्व साहित्यासह आरती सुद्धा झाली. इतक्यात बाबा म्हणाले, आणा त्या नव्या बामणाकडून दक्षिणा आणा. हे ऐकून बापूसाहेब बुट्टी स्वतः लगेच दक्षिणा मागायला गेले. मुळे नुकतेच स्नान करून सोवळे वस्त्र नेसून स्वस्थ मनाने आसन घालून बसले होते. त्यावेळी निरोप ऐकून मुळ्यांच्या मनात शंका आली. दक्षिणा मी कशासाठी द्यावी. मी अग्निहोत्री पवित्र ब्राह्मण. बाबा मोठे संत असतील, परंतु मी काय त्यांच्या आज्ञाधारक शिष्य किंवा भक्त थोडा आहे. माझ्याकडून दक्षिणा का बरं मागतात. अशा प्रकारे त्यांचे मन द्विधा झाले. साईन सारखे दक्षिणा मागतात. कोठ्याधीश बुट्टी निरोप आणतात. मुळ्यांच्या मनात जरी शंका आली तरी त्यांनी दक्षिणा बरोबर घेतली. मुळ्यांच्या मनात आणखी एक संशय होता. आरंभ केलेले कर्म तसेच टाकून मशिदीत कसे जावे नाही पण म्हणता येत नाही. संशयी मनाला निश्चितपणा नसतो. त्याचे मन सदा डळमळीत असते. त्याची प्रगती इकडेही नसते आणि तिकडेही नसते. अशांची त्रिशंकुसारखी म्हणजे सूर्यवंशातील एका प्रसिद्ध राजा विश्वामित्र ऋषींनी त्याला स्वर्गाला पाठवले, पण तेथे प्रवेश न मिळाल्याने ते मध्येच लोंबकळत राहिला होता. अशी स्थिती झाली. शेवटी मुळ्यांनी जाण्याचा निश्चय केला. मुळे सभा मंडपात गेले, पण ते दूर उभे राहिले. आपण सोहळे मशीद ओवळी अपवित्र. बाबांजवळ कसे जावे. लांब राहून हात जोडून ओंजळीतून फुले बाबांवर टाकून लागले. इतक्यात त्यांच्या दृष्टीसमोर चमत्कार घडला. गादीवरचे बाबा अदृश्य झाले आणि त्यांच्या जागी मुळ्यांना आपले गुरुश्रेष्ठ गोलप स्वामी दिसू लागले. इतरांना नेहमीच साई समर्थ दिसत होते, पण मुळ्यांच्या डोळ्यांना गोलपनाथ दिसत होते. ते जरी पूर्वीच ब्रह्मी भूत झालेले होते तरी मुळ्यांना फार आश्चर्य वाटले. खरे पाहता त्यांचे गुरु जरी समाधीस्थ होते तरी ते दृष्टीसमोर असलेले भासत होते. यामुळे मुळे अगदी आश्चर्यचकित झाले आणि त्यांच्या मनात शंका येऊ लागली. स्वप्न म्हणावे तर झोपले नाही, जागा आहे म्हणावे तर गुरु कसे समोर उभे राहिले. मनात असा गोंधळ कसा उठला. थोडा वेळ ते गप्पच झाले आणि
आपण आपल्याच चिमटा घेऊन पाहिला तर हा प्रकार काही खोटा नव्हे. मनाला उगीच हा संशय का आला? सर्वांसकट तर मी येथेच आहे. मुळे घोलप स्वामींचे भक्त होते व बाबांविषयी शंकित होते, तरी यापुढे ते शुद्ध मनाने बाबांचे भक्त झाले. स्वतः सर्व जातींमध्ये श्रेष्ठ असे ते ब्राह्मण होते आणि वेद व वेदांग शास्त्रात प्रवीण होते. मशिदीत घोलप स्वामींचे दर्शन झाले म्हणून ते आश्चर्यचकित झाले. मग ते वर चढून गेले, आपल्या गुरूंच्या पायांना नमस्कार केला आणि हात जोडून उभे राहिले. तोंडातून शब्द निघत नव्हता. भगवी वस्त्र व भगवी छाटी यासह घोलप स्वामींना पाहून मुळ्यांनी धावून त्यांच्या पायी लगेच मिठी मारली. त्यांचा उच्च वर्णाचा अभिमान गळाला, डोळ्यात अंजन पडले आणि आपल्या निरंजन गुरूंची भेट होऊन त्यांना जणू काय कुबेराचा खजिना प्राप्त झाला. त्यांची संशयाची भावना नाहीशी झाली. बाबांवर प्रीती जडली आणि अर्धवट उघड्या डोळ्यांनी साईंच्या चरणांकडे टक लावून पाहत बसले. वाटले अनेक जन्मांची चांगली कर्मे फळास आली, ज्यामुळे साई महाराजांची पावले दृष्टीस पडली आणि त्यांच्या चरणरूपी तीर्थात स्नान घडून दैवच उघडले. आरतीला जमलेल्या इतर लोकांना आश्चर्य वाटले की मुळे आधी लांबून फुले फेकत होते, ते आता बाबांच्या जवळ जाऊन त्यांच्या पायांवर डोके का बरं ठेवत आहे. इतर लोक बाबांची आरती म्हणत होते, तर मुळे घोलप स्वामींचे नाव मोठ्याने घेऊन त्यांचीच आरती गात होते आणि त्या आनंदात प्रेमाने तल्लीन झाले होते. मुळ्यांची सोहळ्याची प्रतिष्ठा पार ओढून गेली आणि स्पर्शाची म्हणजेच सोवळे ओवळे किंवा सामाजिक उच्च नीच यांच्या परस्पर शिवाशिव आठवणच राहिली नाही. साष्टांग दंडवत घालून त्यांनी आनंदाने डोळे मिटले. मग उठून डोळे उघडतात ते त्यांना घोलप स्वामी अदृश्य होऊन त्यांच्या जागी साई समर्थांना दक्षिणा मागताना पाहिले. बाबांची ती आनंद स्वरूप मूर्ती पाहून मुळ्यांनी चित्तवृत्त तटस्थ झाली आणि आपली मूळ स्थिती ते विसरले. अशा प्रकारचे साई महाराजांचे कौतुक पाहून मुळ्यांची तहान व भूक नाहीशी झाली. आपल्या गुरुच्या दर्शनाचे सुख पाहून त्यांना फार हर्ष झाला. मनाला समाधान होऊन त्यांनी बाबांपुढे लोटांगण घातले आणि आनंदाश्रूंचे भरते येऊन बाबांच्या चरणांवर मस्तक ठेवून त्यांना नमस्कार केला. दक्षिणा काय ती दिली. पुन्हा चरणी मस्तक ठेवले आणि डोळ्यात प्रेमाचे अश्रू येऊन शरीर रोमांचित झाले. गळा भरून आला आणि मनात अष्टभाव दाटला आणि म्हणाले, मनाचा संशय फिटला आणि वर आपल्या गुरूंचे दर्शन झाले. बाबांची ही अलौकिक लीला पाहून मुळ्यासकट सर्व लोक गहिवरले. या अनुभवाने मग त्या सर्वांना गेरूचा अर्थ समजला. हेच साई, हेच मुळे, पण हेच मध्येच कसे बदलले याचे ते मनात आश्चर्य करू लागले. बाबांचे कौशल्य कोणाला समजणार, त्यांची लीला अगाध आहे. असेच एक मामलतदार साई दर्शनांच्या इच्छेबरोबर एका डॉक्टर मित्राला घेऊन शिर्डीस यायला निघाले. डॉक्टर जातीने ब्राह्मण असून श्रीरामाचे उपासक होते. स्वतः सद्वर्तनी असून स्नान संध्या व शास्त्राने सांगितलेल्या आचरणाने नेम निर्बंध पाळण्याची त्यांना आवड होती. साईबाबा मुसलमान आहेत व आपले आराध्य दैवत सीतापती श्री राम आहे, तेव्हा आपण साईबाबांना नमस्कार करणार नाही हे त्यांनी मित्राला आधीच सांगून ठेवले होते. मुसलमानाच्या पायाला नमन करणे मनाला पटत नाही, म्हणून शिर्डीला जाण्याची सुरुवातीपासून मी शंकित होतो असेही ते म्हणाले होते. पाया पडा हा आग्रह कोणी तुम्हाला करणार नाही किंवा हट्ट धरणार नाही. कोणी आग्रह करील तर समज तुम्ही करून घेऊ नका आणि शिर्डीला जाण्याचे बेत मनात पक्का करा. बाबा देखील स्वतःला नमस्कार करा असे म्हणत नाहीत. अशा प्रकारचे आश्वासन मामलतदारांनी दिल्यावर डॉक्टरांनी जाण्याची इच्छा झाली. मग मित्राच्या शब्दावर विश्वास ठेवून सगळा संशय दूर सारून आणि दृढ निश्चय करून ते दर्शन घेण्यास निघाले. परंतु आश्चर्याची गोष्ट ही की ते जेव्हा शिर्डीत आले आणि मशिदीत गेले तेव्हा प्रथम त्यांनी लोटांगण घातले. त्यांच्या मित्राला खूप आश्चर्य वाटले. त्यांनी प्रश्न केला, आपण केलेला निश्चय कसे विसरला? आमच्या आधी मुसलमानाला लोटांगण कसे घातले? मग ते डॉक्टर आश्चर्यकारक गोष्ट सांगू लागले.
मी श्यामवर्ण सुंदर कोमल व सुरेख श्री रामरूप पाहिले आणि लगेच शुद्ध मनाने नमस्कार केला. तेच पाहता आसनावर बसले होते, सर्वांशी बोलत होते आणि अर्धा मिनिटही स्वाईस्वरूप दिसू लागले. म्हणून मी आश्चर्यचकित झालो. हे काय स्वप्न म्हणावे? हे कसले मुसलमान? हे तर योग संपन्न अवतार पुरुष असावेत. चोखा मेळा म्हणजे विठ्ठलाचा एक भक्त, जातीचा महार होता, रोहिदास चांभार होता आणि सज्जन कसाई हिंसा करणारा होता. यांच्या जातीचा विचार कशाला करायचा? केवळ जगावर उपकार करण्यासाठी, जन्म मरणांचा फेरा चुकवण्यासाठी आपले निर्गुण निराकार रूप टाकून हे संत जगात आकाराला आले आहेत. हा तर प्रत्यक्ष इच्छित फल देणारा कल्पवृक्ष आहे. हा क्षणात साई तर क्षणात श्रीराम होतो. माझा मीपणाचा खोटा समज त्यांनी दंडवत प्रमाणे करवून नष्ट केला. असो, दुसऱ्या दिवशी डॉक्टराने व्रत घेतले की जोपर्यंत साईनाथ कृपा करीत नाही तोपर्यंत मशिदीत पाऊल ठेवणार नाही आणि ते शिर्डीत उपास करीत राहिले. अशा प्रकारे 3 दिवस गेले आणि 4थ्या दिवशी उजाडल्यावर काय गोष्ट घडली ते नीट लक्ष देऊन ऐका. खानदेशात म्हणजे महाराष्ट्रातील जळगाव व धुळे जिल्ह्यातील प्रदेशाला खानदेश म्हणतात, राहणारा डॉक्टरांचा एक मित्र अकस्मात साईबाबांच्या दर्शनात तेथे आला. त्यांची 9 वर्षांनी भेट झाली म्हणून पोटात अत्यंत आनंद मावत नव्हता. डॉक्टर सुद्धा त्या मित्राला पाठोपाठ मशिदीत दर्शनाला गेले. जाताच नमस्कार केल्यावर बाबांनी डॉक्टरांना विचारले, का डॉक्टर, कोणी तुला बोलावणार आला होता का? मग का आला सांग मला. असा बोचक प्रश्न ऐकून डॉक्टर ओशाळले. आपल्या केलेल्या निश्चयाची आठवण झाली आणि मनात पश्चाताप पाहून खेद करते झाले. परंतु त्या दिवशी मध्यरात्री त्यांच्यावर बाबांची कृपा झाली आणि झोपेत असताना परमानंद स्थितीची गोडी चाखली. पुढे डॉक्टर आपल्या गावी परत गेले तरी त्या संपूर्ण स्वानंद स्थितीचा अनुभव त्यांना 15 दिवस येत राहिला आणि त्याची साईचरण भक्ती वाढली. असे साईंचे एक अनेक असे अनुभव सांगता येतील आणि ग्रंथाची थोरवी वाढेल, परंतु पाल्हाळवाड्याच्या भीतीने आवर्ता घेतो. आरंभीची मुळ्यांची कथा ऐकून श्रोत्यांच्या चित्ताला आश्चर्य वाटले, परंतु त्यातील सार व शिकवण त्यांनी समजून घ्यावी. जो ज्याचा गुरु असेल त्याच्याच ठिकाणी दृढ विश्वास असावा, दुसऱ्या कोणाच्याही ठिकाणी नसावा. हाच मिथितार्थ मनात ठसविला पाहिजे. यापेक्षा बाबांच्या या लीलेत आणखी कोणताही हेतू मला दिसत नाही. कोणी कसाही विचार करो, परंतु अर्थ हाच निघेल. कोणाची कीर्ती कशीही असो, आपल्या गुरुची मुळीच नसो, तरी देखील आपल्या गुरुच्या ठिकाणी विश्वास बसला पाहिजे. हाच येथील उपदेश आहे. पोथी पुराण शोधू गेले तरी त्यात हाच उपदेश सगळा भरलेला दिसतो. तरी पण अशी खूण गाठ पटल्याशिवाय विश्वास बसत नाही. आपल्या स्वतःचा पक्का विश्वास असूनही स्वतःला आत्मनिष्ठ म्हणून मिरवीत त्यांच्या जन्माचे सगळे कष्ट ठिकठिकाणी स्पष्ट दिसतात. इद च नास्ति परम च ना, हेही नाही आणि तेही नाही. सदा मनाला चिंता, एक क्षणही मनाला शांती नाही आणि मुक्त म्हणून फुशारकीही मारतात. असो, पुढील अध्यायाची गोष्ट यापेक्षा चांगली आढळेल. वारंवार घेतलेले साईंचे दर्शन अमर्याद आनंदाचा भोग मिळवून देते. भक्त भीमाजी पाटलाचा क्षयरोग कसा घालविला आणि त्याचा नानासाहेब चांदोरकरांवरचा भरवसा बाबांनी दृष्टांत देऊन कसा पटविला हे कळेल. केवळ दर्शनाचा असा हा प्रताप आहे जो केवळ दर्शन घेतल्याने पापमुक्त करतो. तो या लोकातील भोग पदरात घेतो आणि परलोकातील भोगही भरपूर देतो. योगी जनांच्या दृष्टीपात नास्तिकांनाही पापापासून संपूर्ण मुक्त करतो, तर आस्तिकांची गोष्ट काय सांगावी. हे सहजच पापमुक्त होतील. ज्याची ब्रह्माच्या ठिकाणी बुद्धी स्थिर झालेली आहे, ज्याला प्रत्यक्ष ईश्वराचे दर्शन झालेले आहे, अशा महात्म्याची दृष्टी ज्यावर पडेल तो पार करून जाण्यास कठीण पापेही तरुण जाईल. अशी बाबांची समजू न शकणारी कळा आहे. बाबांचे तुम्हावर प्रेम आहे म्हणून जाणते नेणते सर्व तुम्ही शुद्ध मनाने ऐका. जेथे भक्ती प्रेमाचा जिव्हाळा असतो, जेथे जीवांना बाबांचा लाळा असतो, तेथे खरा मायेचा उमाळा प्रकट होतो. तेथेच श्रवणाची मौज असते. अनन्य भक्तांकरिता ते जे निश्चित आश्रयस्थान आहे
त्या साईंच्या चरणांना हेमाड नमन करतो. त्यांच्या करणीला पार नाही. संसाराच्या जन्ममरणाचे भय दूर करण्यास ते समर्थ आहे. सर्वांचे कल्याण असो अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्य चरित्राचा श्री संत घोलप रामदर्शनम नावाचा 12वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरु साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. श्री स्वामी समर्थ. श्री साईनाथ महाराज की जय.